खेड जिल्हा परिषद गटाचे सदस्य कामेशदादा कांबळे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शैक्षणिक शिक्षण घेत असतो। त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने जिल्हा परिषद सदस्य कामेशदादा कांबळे यांनी खेड जिल्हा परिषद गटातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पाणी बॉटल, वह्या व इतर शैक्षणिक साहित्यांचे वाटप केले। त्याचबरोबर क्षेत्रमाऊली येथील श्रीराम हायस्कूलमधील विद्यार्थी हे ग्रामीण भागातून येत असताना त्यांना शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण होत असते। ही गोष्ट जिल्हा परिषद सदस्य कामेशदादा कांबळे यांच्या कानावर पडताच त्यांनी या श्रीराम हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी स्वखर्चातून 31 सायकलींचे वाटप केले। त्याचबरोबर कृष्णानगर, खेड, प्रतापसिंहनगर, क्षेत्रमाऊली, संगममाऊली तसेच खेड गटातील इतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य कामेशदादा कांबळे यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य पूजा गायकवाड, पंचायत समिती सदस्य राणी पवार, त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद कदम, खेड माजी सरपंच, खेड ग्रामपंचायत माजी उपसरपंच पिंटू गायकवाड, माजी सरपंच मिलिंद काकडे, विद्यमान सदस्य निखिल यादव यांच्यासोबत मान्यवर उपस्थित होते। शाळेचा पहिला दिवस माझ्या समवेत राणीताई पवार, गौरवदादा आणि आमचे माऊलीचे उपसरपंच सत्यवंतदादा, निलेशदादा उपसरपंच या सर्वांसमवेश आम्ही खेड क्षेत्रमाऊली केंद्रातून सुमारे 14 शाळांमध्ये शालेय वाटपाचे शैक्षणिक वाटपाचे साहित्याचे आम्ही आज वाटप केलेले आहे। त्यामध्ये सायकली असतील, त्यानंतर मुलांना बॅग्स असतील, बॉटल्स असतील, वह्या असतील, त्यानंतर संगणक असतील, या सर्व साहित्याचे वाटप आम्ही केलेले आहे। येणाऱ्या काळात खेड जिल्हा परिषद गटामध्ये शैक्षणिक दर्जा सुधारून जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व कसे वाढेल आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही तेजस्वी अभियान सेमी इंग्लिश मीडियम स्कूल चालू करत आहे। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शाळा व्यवस्थापन कमिटीच्या धर्तीवर केंद्र कमिटी आम्ही स्थापन करून त्यासाठी जिल्हा परिषद सेसमधून प्रत्येक शाळेला साधारणपणे 20 लाख रुपयाचा GPSमधून निधी मंजूर करणार आहे। येणाऱ्या काळात कोणत्याही विद्यार्थ्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि 9वीमध्ये जे विद्यार्थी पात्र होतील त्या सर्वांना आम्ही सायकलची सुविधा उपलब्ध करून देणार आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद गटासाठी मी विकासासाठी कटिबद्ध राहीन असे अभिवाचन मी जनतेला निवडणुकीच्या काळात दिले होते। त्याच्या प्रतीचे आपल्याला येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात येईल। 5 वर्षच नाही तर इथून पुढे खेडच्या जनतेसाठी अहोरात्र कष्ट आणि काम करण्याचा माझा मानस असून त्यासाठी मला पाठबळ देणारे सुधीरदादा काकडे असतील, त्यानंतर आमचे पंचायत सदस्य निखिल यादव असतील, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर माझे मार्गदर्शक पिंटूदादा गायकवाड यांचे विशेष आभार व्यक्त आणि ऋण व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। मित्र कामेशदादा कांबळे, जिल्हा परिषद सदस्य सातारा, यांना 1 जून रोजी शाळेतल्या काही अडचणी आम्ही सांगितल्या ग्रामस्थांच्या वतीने।
की माहुली हे गाव मध्यस्थ असल्यामुळे आजूबाजूच्या बऱ्याच गावातली मुलं इथं शाळेसाठी येत राहतात. अंतर खूप असल्यामुळे या शाळेत बाहेरून येणाऱ्या मुलांची अडचण प्रवासाची असल्याने मी त्यांच्या कानावर एक गोष्ट घातली की आपल्याला मुलांना सायकली देणं गरजेचं आहे. त्यांनी लगेचच यादी मागितली आणि आज अवघ्या 15 दिवसातच सुमारे बाहेरच्या गावातून येणाऱ्या 30 मुलींसाठी त्यांनी ह्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या सायकली उपलब्ध करून दिल्या. मी क्षेत्र माऊलीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीनं तसेच शाळा समितीच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या दानशूर वृत्तीसाठी भविष्यात त्यांना अजून बळ मिळो यासाठी ईश्वराकडे प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.